सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि बार्शी तालुक्यामध्ये तुल्यबळ लढती होत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात चुरशीनं मतदान झालं। सायंकाळी 6 पर्यंत अनेक मतदारसंघात 65% मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्यात तिरंगी लढत होत आहे। या तुल्यबळ लढतीत शिवसेनेच्या 2 पाटलांमध्येच जुंपली आहे। त्याचा फायदा शेकापच्या देशमुखांना होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर विरोधात भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत होत आहे। गेल्या वेळेसही हीच लढत झाली होती। त्यावेळी सातपुते यांच्यासोबत मोहिते पाटलांची ताकद होती। यंदा ही ताकद जानकरांच्या बाजूने आहे। केवळ 2,500 मतांनी पडलेले जानकर यंदा आमदार होणार असा सूर तालुक्यातून निघतो आहे। तर करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष संजय शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल अशी तिरंगी लढत होत आहे। गेल्या वेळेस संजय शिंदे यांच्या सोबत असलेला जगताप गट आता नारायण पाटील यांच्या बाजूने आहे। मोहिते पाटलांची ताकद, शरद पवारांनी घेतलेल्या 2 सभा यामुळे पाटील यांचं पारडं जड झालंय। माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मिनल साठे यांचं आव्हान आहे। इथंही मोहिते पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। बार्शी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत ही पारंपरिक लढत होत आहे। अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत जरांगे फॅक्टर काय करणार याकडेही लक्ष लागलं आहे। जिल्ह्यातील या 5ही विधानसभा मतदारसंघातील लढती अतिशय चुरशीच्या होत आहेत। प्रत्येकाने आपल्या विजयाचा दावा केला असला तरी 23 तारखेला अंतिम चित्र स्पष्ट होणार हे मात्र नक्की।